भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने आज 6 मे मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हे दहशतवादी मारले गेले. लष्कर-ए-तैयबाचा महत्त्वाचा कमांडर खालिद मोहम्मद अल्म उर्फ इस्तियाक धर्मासारख आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इक्बाल, हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड रऊफ असगर गंभीररित्या जखमी. मौलाना मसूद अझहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुझैफा याचा मृत्यू. याशिवाय मौलाना मसूद अझहर याच्या घरातील एकूण 14 लोकांचा मृत्यू. लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान. लष्कर-ए-तैयबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर याचा खात्मा. सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केव्हाचे बेचिराग. बहावलपूरमध्ये 250हून अधिक दहशतवादी. मुरिदकेमध्ये 120हून अधिक दहशतवादी. मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी. कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी. सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी. गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी. भिंबरमध्ये 60हून अधिक दहशतवादी. ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये. 1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला. 2. भारताने दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकीची कबुली. 3. पाकव्याप्त नव्हे, पाकिस्तानातले अड्डेही उद्ध्वस्त. 4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध. 5. 9 तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा. 6. भारतीय हवाई हल्ल्यात एकाही नागरिकाला इजा सुद्धा नाही. 7. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारताचे हल्ले. ऑपरेशन सिंदूर नाव का दिले? या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचे कुंकू पुसणे म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जीवानिशी मारण्याचा नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.